खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो। ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं, त्याचं कोण काय करू शकेल वाकडं? त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र केली, दूषणं दिली, शिव्याशाप दिले, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या। त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही। आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो। आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो। आशिषजींनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाचं महत्व हे एक वेगळं महत्व आहे। हा जो रक्षासूत्राचा, राखीचा धागा आहे, हा प्रेमाचा धागा आहे। बहीण आपलं संपूर्ण प्रेम या धाग्यातनं भावाला देते आणि भाऊही संकल्प करतो की आजन्म माझ्या बहिणीची रक्षा करेल। खरं म्हणजे आज तर भावांनी हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की माझ्या बहिणीला मी इतका सक्षम बनवेल की ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकेल। हा संकल्प आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा।